देवीचं काही जे काय करायचं असतो कार्यक्रम वगैरे तो करतात. त्याच्यानंतर रक्षक म्हणून एक तांदळा असतो छोटा, ते तांदळा म्हणून देतात. पण ते कुठं ठेवलं पाहिजे, त्याची भक्ती कशी झाली पाहिजे आणि कोणाच्या घरी द्यायचं ते, तर साधी भक्ती करणाऱ्यांच्या घरी ते तांदळा जो असतो तो नाही पाहिजे. कारण त्याची सेवा खूप मोठी असते आणि भोळ्या भक्ताला त्याची गरज लागत नाही. जर तुम्हाला जर देवीचं वारा असेल, देवीची भक्ती करायची, तर मग ह्या गोष्टीत आईचे रक्षक या जिथं आई असेल तिथं अदृश्यपणे आईचे रक्षक हे असतातच. त्याच्यासाठी तुम्ही वेगळे रक्षक ठेवण्याची गरज नाही. कारण ज्या वेळेला तुम्ही कुठले तरी देव हे रक्षक ज्या वेळेला घरात ठेवता, त्यावेळेला त्यांचा नियमधर्म तुम्हाला करावाच लागतो. नाही जर केलं तर त्याचा दुष्परिणाम होतो. तर हे खूप लोकांना माहिती नाही आहे. देवी आहे तर तिचा रक्षक आहे. अहो, तुम्ही साक्षात देवीला उभं केले का? आज तिची प्रतिमा उभी केलेली आहे आणि प्रतिमेचं असं असतं की ती प्रतिमा आपल्याला